मेरा जहाँ है जिसकी शरण में, नमन है उस शिवजी के चरण में। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। भगवान शंभू महादेव तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना। मंडळी, तर महाशिवरात्र असल्यामुळे आज घरात खूपच गडबड चालू होती। प्रत्येक दिवसाची एक वेगळी वाइब असते। तसंच आजच्या दिवसातही एक अशी पॉझिटिव्ह आणि दैवी शक्ती एखादी आपल्या आजूबाजूला असल्यासारखी वाइब येते ना, तुम्हाला पण जाणवलं असेल आज असं। त्यासाठी घरातलं वातावरण पण असं प्रसन्न करावं वाटतं। सगळं स्वच्छता तेच चालू होतं सकाळपासून माझं सगळं। आणि चला मग तुम्हाला दाखवते मी कशी तयारी केली आणि सकाळपासून काय काय केलं ते। मंडळी, उद्या महाशिवरात्री असल्यामुळे मी आज खारे शेंगदाणे बनवणार आहे। त्यासाठी मी रॉक सॉल्ट पासून मीठ पहिला चेचून तयार करून मग त्याचे शेंगदाणे बनवणार आहे। तर चला बघूया। गुड मॉर्निंग। तर मस्तपैकी फ्रेश होऊन मी सकाळी कामाला लागले। घरातला सगळा केर कचरा काढला, फरशी पुसली। फरशी पुसलेली असली की मन कसं प्रसन्न राहतं। मग त्यानंतर मी रांगोळी काढायला गेली। रांगोळी काही जमत नाही मला, पण आवड खूप आहे म्हणून काढते कायम। मग फुले तोडून आणली देवासाठी आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली। त्यानंतर मग पिंडीला अभिषेक घातला। अशा दिवशी खरंच घरात वातावरण किती प्रसन्न आणि मंगलमय असते। सगळा आळस, कंटाळा सर्व काही दूर होते। एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते अंगात। काहीतरी करायची इच्छा निर्माण होते। मग देवपूजा करून मग मी पेट पूजेच्या मागे लागली। आज फराळासाठी आम्ही शाबूचा चिवडा घरीच बनवणार होतो। त्यासाठी शाबू तळून घेतले। मग मी उपवासाची मिसळ करण्याच्या मागे लागले। त्यासाठी शाबू, त्यामध्ये बटाट्याचा चिवडा दोन्ही प्रकारचा आणि वेफर्स असे क्रश करून घेतले। त्यामध्येही मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी टाकली आणि मस्तपैकी हलवून त्यावर दही टाकलं। मग त्याचा आम्ही आस्वाद घेतला। त्यानंतर ते शाबू थंड झाल्यावर मग शेंगदाणे भाजून घेतले त्यात, आणि मग त्यात जिरे टाकून थोडीशी मिरची टाकली। ते हलवून झाल्यानंतर त्यामध्ये परत ते शेंगदाणे ओतले आणि तो जो तळलेला शाबू होता पहिल्यांदा तो टाकला आणि मस्तपैकी चिवडा वरून खालून हरवला। आणि अशा प्रकारे उपवास मस्त गेला। आनंदाने जगा सदा, विसरून सारे देहभान, दुःखातून बाहेर पडा, बघा हे आयुष्य छान। मंडळी, जशी या झाडांना पाणी घातल्यावर त्यांना ताजेपणा येतो, तसेच आपल्या नात्यांमध्ये एकमेकांना वेळ देणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं। एकमेकांना वेळ दिल्याने आपली नाती पण घट्ट आणि ताजी होतात। थँक्यू।